नमस्कार. सुमन क्रोशे मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी असं बुकमार्क बनवायला शिकवणार आहे. एकदम सोपं आहे डिझाईन. बघूया कसं करायचं ते. त्यासाठी मी घेतले हा दोरा. आपल्याला लागणार आहे सीझर, 1.75 ची निडल आहे आणि शिवण्यासाठी ही सुई, ज्याचं तोंड जरा मोठं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण आधी एक स्लिप स्टिच करून घ्यायचे, सरगाठ बांधून घ्यायचे. त्यामध्ये ही सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा की सुईवर हा दोरा टाईट होतो, फिक्स होतो. त्यानंतर आपल्याला करायचे आहेत 3 चेन करायच्या. त्या बघा अशा घेतला, याच्यातून लूप मधून बाहेर काढला, परत दोरा ओढून घ्यायचा, याच्यातून बाहेर काढायचा 2 आणि ही तिसरी. हे जो पहिला टाका आहे, चेन आहे, साखळी आहे, त्याच्यातून आपल्याला स्लिप स्टिच करायची. ही अशी दोरा त्याच्यातून ओढून घ्यायचा आणि मग त्याच्यातून बाहेर काढायचा. आता हा जो होल झालाय आपला, स्लिप स्टिच केलाय, त्याच्यातून आपल्याला 5 डबल क्रोशे करायचे. दोरा गुंडाळायचा, त्या होल मध्ये घालायचा, बाहेर काढायचा आणि 2-2 दोऱ्यातून बाहेर काढायचं. हे असं परत गुंडाळायचा, त्याच होल मध्ये घालायचा, आटा घ्यायचा दोऱ्याचा, दोरा बाहेर ओढायचा, 3 आले, त्या 2-2 दोऱ्यामधून बाहेर काढायचं. हे असा की किती झाले याच्यावर आपल्याला मोजायचे. 2 झालेत. आपल्याला किती करायचे? 5. आता हा आहे तिसरा. परत आटा गुंडाळायचा, या होल मध्ये घालायचा, तो ओढून घ्यायचा दोरा. 3 झाले दोरे, 3चा 2, 2चा 1. याला म्हणतात डबल क्रोशे. किती झाले? 2, 1, 2, 3 झाले आणि हा चौथा. अजून आपल्याला काय करायचंय? हा बघा, हा होल त्याच्यामध्येच घालायचा आपल्याला. टाकला, त्याच्यात दोरा ओढून घेतला, 3 आले, 3चे 2, 2चा 1, असे 5 झाले. 5 झाल्यावर आपल्याला 3 चेन करायच्या. 1, 2, 3 आणि परत त्याच होलामध्ये आपल्याला हे टाकायचं. याच होलामध्ये घालायचा आणि स्लिप स्टिच करायची. होलामध्ये टाकला, दोरा ओढून घेतला आणि जो ओढलेला दोरा आहे तो सुईवरच्या टाक्यामधून बाहेर काढायचा. हा दोरा आहे तो याच्यातून बाहेर काढायचा. याला म्हणतात स्लिप स्टिच. आता काय करायचं? 2 चेन करून घ्यायच्या. 1, 2 आणि हे काम आहे असं फिरून घ्यायचं. फिरवलं की हे आपण 3 चेन केले, ही गॅप आली बरोबर.
त्याच्यामध्येच आपल्याला हे असे परत 5 डबल क्रोशे करायचे ह्याच्यात. एक झाला, 2, 3, 4, आणि हा 5वा. तेच काम आपल्याला परत करायचं. आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्याप्रमाणे. हे बघा, आता हे 2 झाले करून आपले 5 5 5 झाले, मग 3 चेन करायचे, 2 3, आणि हे परत त्याच होलमध्ये हे जो आहे त्याच्यामध्येच घालायचं आणि आपल्याला हे काम बंद करून घ्यायचं. असं स्लिप स्टिच करायचे तिथे आपल्याला. परत दाखवते. त्याच्यामध्ये टाकला, बाहेर काढला आणि तोच दोरा ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचा. असं बघा, हे असं. मग परत काय करायच्यात, 2 चेन करायच्यात. हे काम असं फिरून घ्यायचं. परत ह्याच्यामध्ये परत तेच 5 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 हा 4था, 4 आणि हा शेवटचा 5वा. पाच झाले. मग आपल्याला काय करायचे, 3 चेन करायचे. 1 2 3, आणि परत ह्या इथेच येऊन ह्या 5 डबल क्रोशे केले तिथेच येऊन परत आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची अशी. आणि परत 2 चेन करायच्या. 1 2, काम फिरून घ्यायचं वर्क, आणि परत ह्या ज्या 3 चेन केल्या त्याच्यात परत हे असेच टाके टाकायचे. हेच रिपीट करायचं आपल्याला, किती साईज पाहिजे त्याप्रमाणे. हे पुढे मी करते आणि दाखवते. हे बघा, मी एवढं केलेलं आहे. त्याच्या पुढे काय करायचं ते मी सांगते. हे बघा, हा जो आहे बो तो आपल्याला करायचा. आता तो कसा करायचा, त्याच्या आधीही आपल्याला 7ची चेन घालून घ्यायची आणि त्याला हा बो अटॅच करायचा, म्हणजे दिसायला चांगलं दिसतं. ही साईज मी छोटी केली आहे छोट्या पुस्तकासाठी. तुमचं मोठं पुस्तक असेल तर हीच डिझाईन परत तुम्ही एवढी वाढवू शकता आणि नंतर हा बो लावू शकता. याच्यासाठी काय करायचं, आता हे झालं शेवटचं आपलं घालून स्लिप स्टिच. याच्या पुढे 7ची चेन बनवायची. आपल्याला बो लावायचा त्याच्यासाठी. 1 2
3 4 5 6 आणि 1 7 किंवा 8 आणि 9 केले की दोरा एवढा जरा सोडून घ्यायचा लांब, एवढा लांब तो बो बांधण्यासाठी. इथे आपण कात्रीने कापून घेऊ दोरा. आणि बो साठी काय करायचं, आपण असं बोटाला गुंडाळायचा दोरा साधारणतः 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा गुंडाळला इथून कापून घ्यायचा. हा कापला हे काढून घ्यायचं बोटातून. सध्या मी इथे ठेवते असं. त्यानंतर हा जो आपण ह्याला जी चेन बनवली होती आणि हा दोरा आपण सोडला होता, हा तो दोरा हा या सुईमध्ये घालून घ्यायचा. तोड मोठं असलं की दोरा पटकन जातो सुईमध्ये. असा. आणि हा आपला बो आहे. जरा टाईट करून घ्यायचं. आता सुईमध्ये आपण दोरा विणलेला आहे तो या बो मधून काढून घ्यायचा. असं सरळ करून घ्यायचं हे. त्याच्यानंतर हा जी चेन आहे त्याच्यातून हा दोरा बाहेर काढायचा. या झाला बो फिक्स झाला. परत दोरा घालायचा या बो मध्ये आणि परत ह्या चैन मधून साखळी मधून सुई काढायची अशी आणि परत याच्यातून बो मधून सुई घालायची. टाईट करून घ्यायचं. त्याला एक असा गाठ बांधून घ्यायची. आट्टा असा फिरून मग काय करायचं, हा जो बो बनवलाय त्याला वरती दोऱ्याने गुंडाळून घ्यायचा. ह्याच दोऱ्याने हा सुईमध्ये जो दोरा आहे त्याने त्याला गुंडाळून घ्यायचं. हे बघा हा दोरा आहे त्याला हा दोरा गुंडाळायचा. परत आट्टा मारून हा दोरा इथून बाहेर काढायचा. असं आहे दोऱ्याला गुंडाळून घ्यायची. सुई मधला दोरा काढला तरी चालेल
म्हणजे गुंडाळायला इझी जाईल तुम्हाला त्याच दोऱ्याने. असं गाठ बांधून घ्यायची, सरगाठ अशी इथून काढायचा आणि याच्यातून हा दोरा बाहेर ओढायचा. दोरा असा चांगला वर करून घ्यायचे. पाहिजे तर परत तुम्ही अजून एक गाठ बांधून घेऊ शकता. हे बघा, हे असं बांधून झालं की काय करायचं, हा जो उरलेला दोरा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे. हे जे दोरे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे. आणि हे जे डबल डबल आहे आपण जो बो केलेला गुंडाळलेला बोटाला, ते मध्यभागी कापून घ्यायचे असा. सगळे मोकळे करून घ्यायचे दोरे. आता तुम्हाला कुठली साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हा दोरा लेवल मध्ये करून घ्यायचा. बघा, असं आपलं बुकमार्क तयार झालं. हे आपण आता बनवलेलं आहे. आणि हा जो सुरुवातीचा दोरा असतो तो हा मागच्या बाजूला या सुईच्या आधाराने त्या दोऱ्यांमध्ये घालायचा. बघा, हा दोरा दिसतोय, या दोऱ्यामध्ये ओढून घ्यायचा. अजून एकदा ओढून घ्यायचा थोडा आणि मग कट केला तर तो बाहेर पडणार नाही. इथे नंतर हा दोरा कट करून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल दिसतोय तर इथे थोडासा फेविकॉल लावून घ्यायचा यालाच. हा बघा, आणि हे काम तुमचं पक्क झालं असा. बघा, असं आपलं हे बुकमार्क तयार झालं. हे मी तुम्हाला आता करून दाखवलं आणि हे मी आधी केलं होतं ते. बुकमार्क आपलं तयार आहे. कशी वाटली तुम्हाला डिझाईन हे मला नक्की कळवा आणि करून पहा. धन्यवाद.